मोगाच्यानो देवाची शेळी संसाराचे पाप काढता आणि सासणीक जिवीत लाभयता म्हणले सत मानूंक आयची देवस्तुती आमकां उलो दिता। देवाची शेळी सर्गींच्या जेरुसलेमात थावन संसारी जेरुसलेमाक देवलेल्या वेळार कोणीय ताका स्वागत करूंक ना। देवाची शेळी संसारी जेरुसलेमात आसतना कोणीय ताची शिकोण ऐकून पातक रडले ना। देवाच्या शेळयेक संसारी जेरुसलेमच्या लोकांन तिरस्कार केलो आणि त्या शेळयेचे रगात कुरसार वारयले। भावा बहिणीनो, हे ऐकतना आमकां दूख भोगता, कित्याक मनीस सोम्याच्या येण्याक तयार नासलोलो। मनशान पातकाक वेंगलेले आणि देवाच्या शेळयेक पातयेवंक ना। शांती समाधानाचो जेरुसलेम शहर प्रवादांच्या रक्तांचो जागो जावन बदललो। तशेंच सोम्याकी दूख भोगले आणि जेरुसलेम शहराची गत पळोवन तो रडलो आणि मुखार जेरुसलेमाची परिस्थिती भिरांकूळ आसतली म्हळे ताच्या दोळ्या मुखारूच आयले। ह्या शहराच्या लोकांनी शांती समाधान विसरले, हंकार आणि अविश्वासपण वाढून आयिल्ले देखून सोमी जेरुसलेम शहराचे भविष्य पळोवन म्हणता, तुझे म्हणजे जेरुसलेम शहराचे वा लोकांचे विरोध सभार दुस्मान उबे रावतले आणि तुझे भोवतणी पाकर उभारून तुका वेडो घालतले। चाराई कुशीनी तुका बंद करून फुमार करतले। दुसऱ्यान तुका आणि तुझ्या भुरग्या बाळांक पुरते नाश करतले। तुझे थंय फातराचेर फातर उठोवंक ते सोडचे नात। आणि अशेंच घडले। ख्रिस्त शक 70व्या इसवेंत जेरुसलेम शहर संपूर्ण नाश जाले। लोक शिंपडले आणि देवाळाचे देसवाट जाले। मोगाच्यानो, सोमी भेटोवंक येताना जर आम्ही तयार नाव तर आमच्या जिणेची गती भिरांकूळ आसतली। देखून सासणीक जिवीत आमकां जाय तर देवाच्या शेळयेक जेजूक पातयेवन पातकां रडया, कित्याक ताणें मात्र कवळो सोडयत आणि ती देवाची शेळी मात्र मोरी फोडूंक योग्य। असली कृपा देव आमकां फावो करून दिवंक मागया।